श्री स्वामी समर्थ सर्वांना. मला आज बनवायचा आहे चिवडा. तर चिवडा बनवण्यासाठी मी मुरमुरे घेतली आहेत. तर ते चाळून घ्यायचे आधी. त्याच्यानंतर मी इथे मक्का पोहे पण घेतलेले आहेत. तर ते पण चाळून घेतले आणि मसाला पण घेतला आहे. शेंगदाणे, लाल मिरची पावडर, हळद आणि कढीपत्ता. आणि इकडे मी कढई गरम करायला ठेवली होती. तर तेल गरम झालं. आपण इथे घेत आहोत मका पोहे तळून. तर मका पोहे तळून झालेले आहेत आणि आपल्याला शेंगदाणे पण तळून घ्यायचे तर. आणि त्याच्यानंतर आपल्याला जो मसाला होता तर तो पण तळून घ्यायचा आहे. तर मसाला आपण तळून घेतलेला आहे आणि जे मक्का पोहे होते ते शेंगदाणे ते मिक्स केले आणि इथे मस्त ती फोडणीला दिलेला मसाला आहे तो मुरमुऱ्यामध्ये टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फरसाण टाकायचं आहे, कारण की आपल्याकडे घरची शेव नाही, त्यामुळे फरसाण टाकायचे आणि असं सगळं मिक्स करून घ्यायचे. आणि आता मस्त असा कलर आलेला आहे चिवड्याला, छान असा वास पण छान येतोय. तर मस्त तयार झालेला आहे आपला चिवडा. तर मी सांगणार आहे का बनवलेला आहे नंतर. तर इथे मी यांचे कपडे इस्त्री करायला घेतलेले आहेत, कारण की मला इस्त्री करायचा खूप कंटाळा येतो. पण तरी पण आज करत आहे, त्याचं कारण पण वेगळंच आहे. तर इथे ह्यांचे कपडे मस्त इस्त्री करून घेते. त्याच्यानंतर तरी ते आहूंच्या कपड्याला इस्त्री करून झालेली आहे आणि नंतर मी भरत आहे बॅग. तर ती बॅग कशासाठी भरत आहे आणि का भरत आहे ते तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.